जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, पहिले समसंख्या. समसंख्या म्हणजे काय रे? दोनने भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या कोणत्या असतात? समसंख्या. दोनने भाग जाणाऱ्या किंवा एकक स्थानी काय असेल? 0, 2, 4, 6, 8. इथे बघू शकता बघा, 2, 4, 6, 8, 10, 12 या सगळ्या संख्या कोणत्या आहे? समसंख्या. किंवा एकक स्थानी काय असलं पाहिजे? 0, 2, 4, 6, 8 आणि हे जी पूर्ण सर्कल असंच फिरत राहील. कोणती संख्या घ्या, 24 घ्या किंवा 32 घ्या, 48 घ्या, या सगळ्या संख्यांना कितीने भाग जातो? 2. मग 2 ने भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या कोणत्या असतील? समसंख्या. इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण त्याला? इव्हन. काही असं विशेष शिकवण्याची गरज आहे याच्यामध्ये? 2 ने भाग जाणाऱ्या. मग विषम संख्या कशा असतील सांगा ना? समसंख्या जर 2 ने भाग जाणाऱ्या आहेत तर विषम संख्या कशा असतील? 2 ने भाग न जाणाऱ्या. 2 ने भाग न जाणाऱ्या. मग एकक स्थानी काय असू शकतं? 1, 3, 5, 7, 9. विषम संख्या. कोणत्या संख्या? विषम संख्या, ज्याला 2 ने भाग जात नाही अशा कोणत्या कोणत्या असतील मग एकक स्थानी? 1, 3, 5, 7, 9. एकदम माइंड मध्ये डायरेक्ट फिक्स लॉक. आत घालायचं ते पूर्ण मटेरियल आणि लगेच कुलूप लावून घ्यायचं. समजला? 2 ने पूर्ण भाग जाणाऱ्या, 2 ने पूर्ण भाग न जाणाऱ्या, हाच मेन फरक आहे कोणाकोणाचा? समसंख्या आणि विषम संख्या. समसंख्यांना 2 ने भाग जाईल, विषम संख्यांना 2 ने भाग जाणार नाही. किंवा एकक स्थानी काय असेल? 0, 2, 4, 6, 8 आणि इकडे काय असेल? 1, 3, 5, 7, 9. या पूर्ण टॉपिक मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम? समसंख्या म्हणजे काय? इवन. विषम संख्या म्हणजे काय? ऑड. इवन आणि ऑड. तुम्हाला मी ह्या गोष्टी का क्लिक करून देतो? कारण जेव्हा आपण सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करतो तेव्हा हिंदीमध्ये क्वेश्चन असतो. हिंदीमध्ये क्वेश्चन लवकर समजत नाही मॅथमॅटिक्सचे. कोणते? गणिताचे. मग त्याच्यासाठी आपल्याला इंग्लिशवर थोडीफार कमांड असली पाहिजे. काही प्रॉब्लेम? सम म्हणजे 2 ने भाग जाणाऱ्या, विषम म्हणजे 2 ने भाग न जाणार. विषम म्हणजे काय? 2 ने भाग न जाणार. परत विषम म्हणजे काय? ओके. आता विषमवर मी एवढं कॉन्सन्ट्रेट का केलं? कारण हा पुढचा प्रकार तुमचा घोळ करतो. ठीक आहे. कोणता? मूळ संख्यांचा. त्याच्या अगोदर जनरली माहिती पाहिजे सगळ्यांना की सर्वात लहान 2 अंकी समसंख्या कोणती आहे? सर्वात लहान. एकदम वेळेवर प्रश्न असा येऊन जातो की आपण कन्फ्युजन होतो. मग आपला माइंड विचार करत नाही त्यावेळेस. मग त्याच्यासाठी थोडीशी एक ओळख म्हणून पाठ करायचं नाही. सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या कोणती आहे? 11. आणि सर्वात मोठी कोणती असेल? इकडे नका पाहू. सर्वात मोठी कोणती असेल? 99. सर्वात लहान 3 अंकी विषम संख्या किती? 101. विषम संख्या म्हणजे काय? ज्याच्या एकक स्थानी काय असते? 1, 3, 5, 7, 9. मग सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? 1 आहे. कोणती आहे? 1 आहे. 101 नाही. कोणती आहे? 1. त्याच्यानंतर सर्वात लहान 2 अंकी 11. सर्वात लहान 3 अंकी 101. सर्वात मोठी 2 अंकी 99 आणि सर्वात मोठी 3 अंकी 999. ठीक आहे, बघून घ्या. तेच आहे. सर्वात लहान समसंख्या सर्वात मोठी 8. सर्वात लहान 1, 9 1 अंकी झाल्या. 2 अंकी मध्ये 10, 98. त्याच्यानंतर 11, 99. ह्या गोष्टी कधी युजफुल असतात आपल्याला? समजा तुम्हाला असा प्रश्न आला 1 ते 100 मधील काय? 1 ते 100 मधील समसंख्यांची बेरीज किती? मग 1 च्या नंतरची समसंख्या कोणती आहे? 2. आणि 100 च्या अगोदरची कोणती आहे? 98. मधील म्हटलं ना. 1 ते 100 म्हटलं का? 1 ते 100 म्हटलं की 100 येईल. पण 1 ते 100 मधील म्हटलं तर 1 येणार नाही आणि 100 येणार नाही. त्या दोघांच्या मधल्या. मग आपल्याला त्या संख्या माहिती पाहिजे. अवघड काहीच नाहीये. फक्त एक ओळख म्हणून की असे प्रश्न असू शकतात. तर या गोष्टी पटकन क्लिक झाल्या पाहिजे. सर्वात लहान 3 अंकी समसंख्या 102 बिलकुल म्हणायचं नाही. किती आहे? 100. काही जण 102 वर जातात. ठीक आहे. किती आहे? 102 म्हणजे काय? ॲम्ब्युलन्स का? नाही, 101. सर्वात 108 ना. हा. समसंख्या 100 आणि 998. बघा, ॲम्ब्युलन्सचे पण प्रकार या.
नेटवर सर्च करा, कोणत्या स्थितीसाठी ऍक्सिडेंट झाला तर कोणाला कॉल करायचा, दुसरी कंडिशन असेल मेडिकल तर कोणाला कॉल करायचा. याच्यासाठी ॲम्ब्युलन्सचे पण प्रकार आहे, समजलं ना. तर ते थोडंफार सर्च करा, कधी काळी गरज पडू शकते, पडली नाही पाहिजे. आता त्याच्यानंतर मूळ संख्या, कोणत्या संख्या, बर. समसंख्या म्हणजे काय, दोनने भाग जाणार आहे किंवा एकक स्थानी काय असेल 0, 2, 4, 6, 8. विषम संख्या म्हणजे काय, न जाणारा. सॉरी, एकक स्थानी काय असेल 1, 3, 5, 7, 9. समजलं, काही प्रॉब्लेम. सर्वात लहान सांगता येतील 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, सर्वात मोठ्या सांगता येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर विषम आणि मूळ याच्यात खूप कन्फ्युजन असतं, म्हणून मी तुम्हाला परत एकदा विचारतो, विषम संख्या म्हणजे काय. कितीने, फक्त कितीने, 2ने. 25 ला 2ने भाग जातो का, मग ती विषम संख्या आहे का, आहे. ती मूळ संख्या आहे का, ती मूळ संख्या आहे का, नाहीये. का नाहीये, जरी तिला 2ने भाग जात नाही पण त्या संख्येला दुसऱ्या एखाद्या संख्येने भाग जातो, कोणत्या, 5ने. म्हणून विषम आणि मूळ संख्यामध्ये कधीच कन्फ्युजन होऊ देऊ नका. ते होणार, माझा शब्द लिहून ठेवा, कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग आहे, ठीक आहे. होणार म्हणजे कन्फ्युजन होणार म्हणजे होणारच. विषम आणि मूळ मध्ये तुमचं कन्फ्युजन 100% होणार. तिथे बघा काय आहे, फक्त 2च अवयव, काय त्याचे 2च अवयव, म्हणजे त्याला फक्त 2च संख्यांनी भाग जातो. किती संख्यांनी भाग जातो, 2. त्याला फक्त 2च संख्यांनी भाग जातो. एक राहणार तीच संख्या आणि दुसरी राहणार 1. समजलं. त्या संख्यांना मूळ संख्या म्हणायचं. काय म्हणायचं, गावरान भाषेत जी संख्या कोणत्याच पाड्यात नाही, जी संख्या कोणत्याच पाड्यामध्ये नाही. 17 कोणत्या पाड्यात आहे, 17च्या. व्हेरी गुड. कोणत्या पाड्यात आहे, 17. तसं नाही, दुसऱ्या कोणत्या पाड्यात सांगा, कोणत्याच नाही. तुम्ही एक तर असं लक्षात ठेवा की ज्या संख्येचे फक्त 2च अवयव असतात, म्हणजे एक तीच स्वतः संख्या आणि दुसरी 1, त्याला काय म्हणतो आपण, मूळ संख्या. मग मला 1 ते 50 पर्यंत एखादी परत मूळ संख्या सांगू शकता का, जी पाड्यात नाही. 23. व्हेरी गुड. परत एखादी, किती, 19. बरं, अशा किती असू शकतात, 15 आहे. किती आहे, 15. 1 ते 50 तुमच्या किती संख्या आहे, 15. आता याच्यातल्या प्रत्येक संख्या बघा, 1 पासून तर 50 पर्यंत हे जे राऊंड केलेले, ह्या संख्या तुम्हाला कोणत्याच पाड्यामध्ये दिसणार नाही. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, त्याच्यानंतर 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47. काही प्रॉब्लेम, पाठ करायचा का, मी पाठ केल्या का, नाही, ऑटोमॅटिक लक्षात राहतात ते. मोजा बरं किती आहे, मोजा ना एकदा. 15. बरं, एकूण किती आहे, 15. समजला. मग आता लक्ष द्या माझ्याकडे, याच्यामध्ये एखादी समसंख्या आहे का, बघा म्हटलं ना कन्फ्युजन होणार. फक्त 5 मिनिट झाले शिकून. किती मिनिट झाले, 5. परत एकदा, समसंख्या म्हणजे काय, 2ने भाग जाणार. विषम संख्या म्हणजे काय, 2ने भाग न जाणार. मग मूळ संख्या म्हणजे काय, भाग जाण्याचा विषयच नाही. मूळ संख्येमध्ये फक्त काय असतं, ती संख्या तुम्हाला कोणत्याच पाड्यामध्ये दिसणार नाही, किंवा त्या संख्येची स्वतः तीच संख्या, कोणतीच संख्या उचला याच्यातली, आणि 1 हेच तिचे अवयव असतील, बाकी कोणतेच अवयव पडणार नाही. मग आता मला सांगा, मी जर तुम्हाला असं स्टेटमेंट टाकलं, काही विषम संख्या मूळ संख्या असू शकतात, काही विषम संख्या मूळ संख्या असू शकतात, खरं आहे का खोटं आहे, खरं आहे. आता या सगळ्या विषम संख्या 2 सोडल्या तर बरोबर आहे ना. 2 जर सोडले तर सगळ्या कोणत्या संख्या आहे, विषम संख्या. पण त्या मूळ पण आहे, काय आहे, मूळ आहे. पण आता याच्यात 45 आहे, इथं 45 आहे, बरोबर. हे विषम संख्या आहे, कोणती संख्या आहे, पण ती मूळ संख्या आहे का, हे कन्फ्युजन आता याच्यानंतर झालं पाहिजे नाही. विषम संख्या म्हणजे काय, फक्त 2ने भाग न जाणार आहे, आणि मूळ संख्या म्हणजे काय, स्वतः त्याच संख्येने त्या संख्येला भाग जातो. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. कोणती संख्या घ्या, 29 ला फक्त 29नेच भाग जातो, बाकी कोणत्याच नंबरने भाग जाणार नाही. कन्फ्युजन दूर झालं. मग तुम्ही मला सांगा प्रश्न, सर्वात लहान मूळ संख्या कोणती, 1 ला राऊंड केलेलं आहे का, पुढे टाकलेले मी सांगतो नंतर. 1 ला राऊंड केलेलं आहे का, नाही.
सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2. सर्वात लहान सम मूळ संख्या कोणती आहे? शब्दाकडे लक्ष द्या. काय आला? सम मूळ. सम हा जो शब्द आहे हा काय सांगतो तुम्हाला? 2 ने भाग जाणार आहे. काय सांगतो? आणि मूळ काय सांगतो? त्याच संख्येने भाग जाणारे. कोणत्या संख्येने? त्याच. म्हणजे 2 ने भाग जाणारी आणि 2 नेच भाग जाणारी एकच संख्या आहे. कोणती आहे? 2. म्हणजे जगात, पाणी प्यायचं का? वर्ल्ड मध्ये, जगामध्ये एकमेव सम मूळ संख्या एकच आहे. कोणती आहे? सर्वात लहान समसंख्या सर्वात लहान मूळ संख्या विचारली तरी 2च. सर्वात लहान सममूळ संख्या विचारली तरी 2च. सर्वात मोठी सममूळ संख्या विचारली तरी 2च. कारण एकमेव तीच आहे. तिला लहान म्हणा मोठं म्हणा. आता एखाद्या माणसाला एकच मुलगा आहे. लहान मुलगा तोच, मोठा मुलगा तोच आणि मुलगा पण तोच. 2. समजलं ना? असे तुम्हाला समजतात जास्त. आता प्रश्न जर मी तुम्हाला असं विचारला, सर्वात लहान विषम मूळ संख्या, सर्वात लहान विषम मूळ संख्या 3. प्रश्नाकडे आता लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या किती? 11. व्हेरी गुड. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या, अजून 100 पर्यंत पोहोचलो नाही आपण. मला वाटलं 47 देतील आन्सर. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आहे तुमची 97. कोणती आहे? 97. या संख्या तुम्ही विसरता, तर याच्यावर जास्त फोकस करा. काय म्हटलं मी? याच्यावरती जास्त फोकस करा. त्या 15 आणि ह्या 10 टोटल किती झाल्या? 25. 1 ते 100 किती मूळ संख्या आहे? 25. आणि पेपर मध्ये एक प्रश्न आलेला आहे, ते तुम्हाला होमवर्क मी तर लिहून देतो. 1 ते 100 सर्व मूळ संख्यांची बेरीज ही तुम्ही काढायची. हा तुमच्यासाठी एक प्रश्न. हा पेपरला कधी कधी प्रश्न विचारला जातो. आपल्याला 25 मूळ संख्या माहिती, मग आपण असं नाही करत बसायचं 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 97 पर्यंत तुम्हाला बेरीज करत चालावं लागेल. वेळ पुरेल का एवढा? मग एक प्रश्न ऍड करून घ्या. 1 ते 100 सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आहे? हा एक प्रश्न. आणि 1 ते 100 सर्व मूळ संख्यांची सरासरी किती आहे? काय सरासरी म्हणजे काय? बेरीज जेवढी आली त्याला 25 न भागायचं. कितीने भागायचं? का बरं 25 नच का? किती मूळ संख्या आहे? 25. सरासरी म्हणजे काय असतं? जेवढ्या संख्या त्यांची करायची बेरीज आणि त्याच संख्येच्या नंबरने त्यांना भाग द्यायचा. टोटल संख्या किती आहे? 25. भाग कितीने द्यायचा? 25. याची बेरीज करायची आणि इथं भाग द्यायचा. हा पहिला प्रश्न, बेरीज किती होते, आणि दुसरा प्रश्न सरासरी किती होते ती पॉइंट मध्ये येईल. कशामध्ये येईल? पॉइंट मध्ये. ठीक आहे? काही डाऊट? समसंख्या समजल्या? 2 ने भाग जाणार आहे. विषम संख्या 2 ने भाग न जाणार आहे. समसंख्येच्या शेवटी काय असतं? 0 2 4 6 8. विषम संख्येच्या शेवटी काय असतं? 1. मूळ संख्या काय कोणत्या असतात? स्वतःच भाग जाणार, म्हणजे स्वतःच भाग जाईल. ठीक आहे? अशा 1 ते 50 किती संख्या आहे? 15. 51 ते 100 किती आहे? 10. आणि 1 ते 100 किती आहे? सर्वात लहान, सर्वात लहान विषम, सर्वात लहान सम, मूळ मध्ये बोलत आहे. त्याच्या सर्वात लहान सम विषम वेगळे आहे. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या, सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या 11. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या 97. सर्वात लहान 3 अंकी 101. ठीक आहे? सर्वात लहान 3 अंकी 101. काहीच करण्याची गरज नाही. तुमचे डायरेक्ट या स्लाइड मी तुम्हाला लिहून देतो. 2026 चा पोलीस भरतीचे पेपर दाखवेल मी तुम्हाला. या स्लाइडच्या बाहेर प्रश्न नाही राहणार. जसेच्या तसे. बरोबर आहे का नाही? जसेच्या तसे असतात प्रश्न. आता मोठ्या पाहू. सर्वात मोठी 1 अंकी संख्या, मूळ संख्या 7. 2 अंकी आणि 3 अंकी 997. काही प्रॉब्लेम? इथपर्यंत सगळं क्लिअर आहे? पुढचा प्रकार जुळ्या संख्या. कोणत्या संख्या? जुळ्या. बघून घ्या एकदा तुम्हाला काय काय समजतं त्याच्यावरनं. जुळ्या
मूळ संख्या, प्रत्येक शब्दाला महत्व आहे. काय? मूळ. त्याला ट्विन प्राईम नंबर म्हणतो. कोणते? ट्विन. ट्विन म्हणजे जुळे, माहिती ना, ट्विन प्राईम. फक्त फरक 2चा राहील. कितीचा राहील? कितीचा? 2. आणि सगळ्या मूळच संख्या असतील. कोणत्या संख्या असतील? मूळ. इथे कोणताही नंबर घ्या तुम्ही, तुम्हाला फक्त मूळच संख्या दिसेल. 11, 13, 17, 19, 7, 5, 3, 5 या सगळ्या कोणत्या संख्या आहे? मूळ संख्या. ज्या 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो? त्यांना काय म्हणतो आपण? ट्विन्स. जुळ्या मूळ संख्या, किंवा त्याला हा शब्द आहे जोडमूळ संख्या. समजलं? मग परत एखादी पेअर सांगा बरं तुम्ही मला याच्या व्यतिरिक्त. 41, 43. व्हेरी गुड. एखादी परत सांगा. विचारलेले प्रश्न विचारलेले. हा, व्हेरी गुड. 71, 73. 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना आपण ट्विन प्राईम म्हणतो, जोडमूळ म्हणतो. हा, परत 61. हा, 61 आणि 63. 63 आहे ना, नमा 7 63. मग 61च्या मागे या 59. काय? 59 आणि 61. बघा बरं कोणत्या पाड्यात आहे? नाही ना. अशा सगळ्या जोडमूळ संख्यांची तुम्हाला ओळख असली पाहिजे. जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्या म्हणजे काय? 2 मूळ संख्यामध्ये कितीचा फरक? 2. हा फरक आहे. जसं तुम्हाला म्हटलं मी, विषम आणि मूळ संख्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. तसं जोडमूळ आणि याच्या पुढचा जो प्रकार आहे सहमूळ, त्याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं. मी कन्फ्युजन सगळं दूर करतो तुमचं, तुम्ही फक्त टेन्शन नका घेऊ. जोडमूळ संख्या म्हणजे मूळ संख्यांचीच जोडी, मूळ संख्यांचीच तुम्हाला दिसलाच पाहिजे. म्हणजे काय? दिसलाच पाहिजे म्हणजे काय? च लागलं ना. काय लागलं? च. मूळ संख्यांचीच. याच्यात सम येणार नाही, विषम येणार नाही. विषम म्हणजे काय? विषम तर त्यात दिसतातच तुम्हाला, पण त्या मूळ असल्या पाहिजे. काय असल्या पाहिजे? मूळ. जोडमूळ संख्यामध्ये फक्त मूळ संख्या असतील. सगळ्यांचं क्लिअर? ठीक आहे. आणि फरक कितीचा राहील? एखादी जोडी उरली का परत? नाही. व्हेरी गुड. 29 आणि 31. 17, 19 झालं. 11, 13 झालं. 5, 7 झालं. बर. एखादी जर परत असली तर तुम्ही टाकू शकता, काही विषय नाही. क्लिअर सगळं? आता याच्या पुढचा प्रकार परत एकदा लक्ष द्या. जोड मूळ संख्यामध्ये फक्त मूळच संख्या असते. कोणती संख्या असते? आता एवढा जोर देऊन राहिलो मी. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो. आपल्या भाषेत लक्षात ठेवा. तुम्हाला डेफिनेशन विचारतं का कोणी? नाही. सहमूळ. मागचं विसरून जा. गेले मागचं. सहमूळ संख्यामध्ये मूळ संख्याच येतील असं नसतं. समजून घ्या. आता फरक समजून घ्या. मी एवढा का जोर देत होतो? इथे फक्त मूळ संख्याच येतील. कोणत्या संख्या येतील? मूळ संख्या. इथे तुमच्या मूळ संख्या वगैरे असतील असं नाही. इथे कोणतेही नंबर येऊ शकतात. काय? कोणतेही नंबर येऊ शकतात. आता तुमच्या समोर एक नंबर आहे 8, बरोबर? आणि एक किती आहे? 15. 8ला कोणत्या कोणत्या संख्येनं भाग जातो? 1 न जातो का? जातो. बर, गुड मॉर्निंग. 2 न जातो. 4 न जातो. 8 न पाणी प्यायचं, ऑक्सिजनची कमी झाली. हा, त्याच्यानंतर सांगा 15 कितीने भाग जातो? 1, 3, 5, 15. दोघांमध्ये सारखं काय आहे? 1. आता तुम्हाला तर अर्ध तर कळालंच असेल. मग समूळ संख्या कशाला म्हणायचं? मग तुम्ही सांगा, समूळ संख्या कशाला म्हणायचं? ज्या 2 संख्यामध्ये फक्त अवयव किती राहील? 1 हा सारखा अवयव राहील, त्याला काय म्हणायचं? समूळ संख्या. आता तुमच्यासाठी प्रश्न, 8 ही मूळ संख्या आहे का? नाही. 15 ही मूळ संख्या आहे का? आहे का? का नाही? कारण त्यांना त्या संख्या सोडून दुसऱ्या संख्येने भाग चालले. 8ला 8 सोडून कितीने भाग चालला? 4 न चालला. 15ला 15 सोडून कितीने भाग चालला? 3 न चालला, 5 ने चालला. त्याच्यामुळे त्या मूळ संख्या नाही. पण त्या सहमूळ संख्या आल्या. कोणत्या संख्या आल्या?
आपण अभ्यास करताना कधी कधी जास्तीचं डोकं लावतो. सहमूळ, हेडिंगच सहमूळ आहे, मग ती संख्या मूळ असलीच पाहिजे असं तुम्ही प्रश्न जेव्हा वाचता ना, ऑप्शन बघताना तुम्ही पहिले मूळ संख्या शोधता. कोणती संख्या शोधता? सहमूळ मध्ये मूळ संख्या शोधण्याची गरज नाही. फक्त अशी संख्या शोधा ज्यांच्यामध्ये एकच फॅक्टर कॉमन आहे, आणि तो कोणता आहे? एक. ठीक आहे. मग मी जर तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं, हेच घेऊ मागचं. मला सांगा 3 आणि 5, 5 आणि 7, 11 आणि 13, 17 आणि 19 या सहमूळ संख्या आहे का? आहे. सगळ्याच्या सगळ्या सहमूळ संख्या आहे. काय? या दोन्ही संख्यामध्ये एकच फॅक्टर कॉमन आहे. या दोन्ही संख्यांना एकने भाग जातो, या दोन्ही संख्यांना पण कितीने भाग जातो? एकने. या दोन्ही संख्यांना पण एकने भाग जातो, या दोन्ही संख्यांना पण एकने भाग जातो. मग याच्यावरून तुम्ही काय म्हणू शकता? सगळ्याच्या सगळ्या जोडमूळ संख्या काय असतात? सहमूळ संख्या असतात. पण उलट नाही होऊ शकत. सगळ्या सहमूळ संख्या जोडमूळ संख्या असू शकत नाही. त्याचं रिझन आहे, जोडमूळ संख्यामध्ये फक्त काय येतात? मूळच संख्या येतात. हेच स्टेटमेंट तुम्हाला पेपरमध्ये फिरवतात. मग आता आपलं चुकत कधी नाही, कन्सेप्ट स्ट्रॉंग असलं की काहीच चुकत नाही. डायरेक्ट आता मी तुम्हाला सगळं व्हिज्युअलाइज करून देऊन राहिलो, मुद्दाम पेन उचलायचं कामच नाही ठेवलं मी. का? हे डायरेक्ट डोळ्यासमोर दिसलं पाहिजे. कितीचा फरक होता? 2चा. ट्विन प्राईम नंबर. सहमूळ संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, सगळं काही समजलं? एका दिवसात सगळं काही समजणार नाही, फक्त हळूहळू ओळख करून घ्या, त्याची चांगली प्रॅक्टिस करा. काही प्रॉब्लेम? सगळं क्लिअर आहे? झालं. सहमूळ संख्या फरक कितीचा असतो? फक्त एक. मग मी जर इथं टाकलं 4 आणि 9, तर या सहमूळ संख्या आहे का सांगा? सरळ सरळ असं समजून चालायचं की 4ला आणि 9ला एखाद्या कोणत्याच कॉमन संख्येने भाग गेला नाही पाहिजे. जसं मग जर इथं 10 टाकलं, 10 आणि 15 टाकलं, तर 10ला कितीने भाग जातो? 5ने. 15ला पण कितीने भाग जातो? 5ने. मग एक सोडून कोणाला? 5. तर ह्या समूळ संख्या नाही. आपल्याला फक्त एकच पाहिजे. किती पाहिजे? एक. 4ला आणि 9ला फक्त एकनेच भाग जातो. कितीने भाग जातो? एकने. एक सोडून असा कोणताही नंबर नाही ज्याला आपण 4 आणि 9 साठी भाग देऊ शकतो. आहे का? मग ही कोणती जोडी झाली? समूळ संख्या. मग मी इथं जर टाकलं समजा 10 आणि 12, सांगा बरं, समूळ संख्या आहे का? का नाही? दोनने दोन्ही संख्यांना भाग जातो, म्हणजे ही पण जोडी नाही. म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं. आता संयुक्त संख्या सगळं झालं. समसंख्या झालं, विषम संख्या झालं, मूळ संख्या झालं. मूळ संख्यांचे दोन प्रकार, जोडमूळ आणि समूळ. आता भाग जर जात असेल इतर संख्यांनी, तर तिला आपण संयुक्त संख्या म्हणतो. काय म्हणतो? कंपोजिट नंबर. लोडच घ्यायचा नाही. गणिताला तुम्ही आतापर्यंत डेफिनेशनच्या फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये बघितलं असेल, त्याला एक साधा सब्जेक्ट म्हणून बघा. एक साधा सिंपल. काय? सिंपल. संयुक्त म्हणजे काय? इतर कोणत्याही संख्येनं भाग जातो. आता 36ला बघा कोणत्या कोणत्या संख्येनं भाग, सॉरी 12ला कोणत्या संख्येने भाग जातो? एकने तर जातोच, आणि 12ने पण जातो. 1 आणि 12 एवढ्यात जर भाग गेला असता, तर तिला कोणती संख्या म्हटली असते आपण? मूळ संख्या. कोणती संख्या? मूळ. पण याच्या व्यतिरिक्त बघा, 2ने भाग जातो, परत 3ने भाग जातो, 4ने भाग जातो, 6ने भाग जातो. ज्या संख्येला 1 आणि स्वतः तीच संख्या सोडून इतर कोणत्याही संख्येने भाग जातो, त्या संख्येला कोणती संख्या म्हणतो आपण? संयुक्त संख्या. कोणती संख्या? काही अवघड आहे का? सिंपल आहे ना. समसंख्या, विषम संख्या. आता मग मला सांगा, समसंख्यामध्ये संयुक्त संख्या असू शकते का? असणारच. विषम संख्येमध्ये संयुक्त संख्या असू शकते का? असणारच. मूळ संख्यामध्ये संयुक्त संख्या असू शकते का? नाही. या गोष्टी तुम्हाला कळाल्या पाहिजे. मूळ संख्यांमध्ये संयुक्त संख्या असू शकत नाही, कारण मूळ संख्याला फक्त त्या स्वतः संख्येने भाग जातो. पण इथं कितीने भाग चालला? 2ने चालला, 3ने चालला, 4, 6ने भाग चालला. म्हणजे ही फक्त कोणती संख्या आहे? संयुक्त. क्लिअर इथपर्यंत? सोपं आहे का रे? खरं सांग, सोपं आहे ना? आता हे राहिला एक नंबर. काय? एक. सांगा. आता हा जो आहे ना एक, हा लय जणांचे जॉब घेऊन गेलेला आहे, खूप जणांचे.
तुम्हाला असं वाटत असेल हा एक लय सिंपल आहे, सिंपल नाही, तो लय आगाऊ येतो. तो पेपरमध्ये एवढं कन्फ्यूज करतो, चांगले चांगले विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करतो, ज्यांचा 2-2, 3-3, 4-4 वर्षाचा अभ्यास आहे. फक्त एखाद्या छोट्याशा कन्सेप्टमुळे हा प्रश्न पेपरमध्ये चुकून जातो. त्याचं रिझन आहे, सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? कोणती आहे? एक. मुलं विषमला दुसऱ्या ठिकाणी कनेक्ट करतात. कोणत्या ठिकाणी? मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. किती आहे? 2. 1 नाही. सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे. किती आहे? 4. कारण 4 ला 4 सोडून दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जातो? 2 ने. म्हणून सर्वात लहान मूळ संख्या विचारली तर 2, सर्वात लहान संयुक्त संख्या विचारली तर 4. सर्वात मोठी संयुक्त संख्या आपण सांगू शकत अनलिमिटेड आहे ना, काय कोणती येऊ शकते? 1. आता 1 वर लक्ष द्या. 1 ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त पण नाही. तुम्हाला पेपरमध्ये येईल 1 ही फक्त मूळ संख्या आहे, संयुक्त नाही, किंवा 1 ही फक्त संयुक्त संख्या आहे, मूळ संख्या नाही. असे प्रश्न तुम्हाला फिरवतील एक भोवती. तर कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, सगळं रेकॉर्डिंग आहे आपलं. तुम्हाला जो पार्ट समजला नाही, या सरांनी सकाळी क्लासमध्ये संयुक्त संख्या शिकवला, मला काही समजला नाही, लगेच युट्यूबवर जायचं, त्या लिंक पासून व्हिडिओ बघायचा. त्या टाइम पासून स्वतः कमजोरपणा येऊ द्यायचा नाही स्टडीमध्ये. कळालं का? कारण दुसऱ्यांना तो टॉपिक समजलेला राहील, दुसऱ्या दिवशी तो टॉपिक घेऊन बाकीचे समोर जातील, तुम्ही मागे पडत चालचाल. कळाली गोष्ट? काय काय शिकलो? समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, त्याचे 2 प्रकार, जोडमूळ, सहमूळ, त्याच्यानंतर संयुक्त संख्या, त्याच्यानंतर एक मूळ पण नाही, संयुक्त पण नाही. प्रश्न घेतले की सगळं क्लिअर होईल उद्या. आता पुढचा प्रकार, अवयव. काय? अवयव. अवयवांची संख्या. पोलीस भरतीमध्ये भरपूर प्रश्न आलेले. एखादा नंबर देतात, या संख्येचे किती अवयव पडतात. किती अवयव पडतात याच्यासाठी तुम्हाला मोजायचंय त्या संख्येला किती संख्याने भाग जातो. आता 36 ला 1 ने भाग जाणारच, 2 ने पण भाग जातो, 4 ना 36, 9 गुणीला 4, 18 दुनी 36, 3 ना 3 गुणीला 12, 6 6 36, 12 गुणीला 3 36, 36 एक 36. मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9. टोटल किती आहे? 9. बरोबर आहे. ठीक आहे. एक्झाम क्वेश्चन इथं तुम्ही स्टार मारा अभ्यास करताना. अवयव म्हटलं की स्टार मारायचं. अभ्यास करताना कधी कधी तुम्हाला अवयवांची बेरीज विचारतात. 36च्या सर्व अवयवांची बेरीज किती सांगा पटकन. किती? 91. बर चेक करू आपण. 3 आणि 1 4 आणि 6 10 आणि 12 22 आणि 36 58 58 आणि 10 68 8 74 76 85. बरोबर 91. किती आहे? 91. चुकू शकता कॅल्क्युलेशन मध्ये. जर चुकलं माझं एखाद्या वेळेस तुम्ही सांगायचं 91 येत नाही, मग 91 आलेले. समजलं? मग सर हे तर सोपं आहे. मग आता जर असा प्रश्न आला, इकडे लक्ष द्या. आता हे सेंट्रल लेवलचं शिकून टाकतो तुम्हाला. सेंट्रल लेवल म्हणजे एसएससीच्या एक्झाम, रेल्वेच्या एक्झाम. म्हणून म्हटलं आपले क्लास करायचे असेल तर डोकं ध्यानावर पाहिजे. कळालं का? कारण पैसा छापणं आणि मुलांना जे समजतं ते शिकवणं हे आपल्याला जमत नाही. प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो तिथं तुम्हाला मी ते सांगणार. आता सर 36 तर सोपं आहे, सर 24 पण सोपं आहे. 24 ला कोणा भाग जातो रे? 1 न जातो, 2 न जातो, 3 न जातो, 3 न जातो का? 3 8 24. 4 न जातो का? 4 सकम 24. 5 न जातो का? नाही. 6 चूक 24. आता बघा उलट फिरलो ना आपण, 6 चूक 24. तर 3 8 24, 2 गुणीला 12 आणि 24 एक 24. जिथं सर्कल फिरलं तिथं उलट फिरायचं. आता बघा परत सांगतो. 1 न जातो, 2 न जातो, 3 न जातो, 4 न जातो, 5 न जातो का? नाही. 4 सकम 24,
6 चूक 24, म्हणजे आता उलट फिरून राहिलो आपण. कसं फिरून राहिलो? उलट. मग 3 8 24, 2 गुणीला 12 आणि 1 गुणीला 24. मोजा किती आहे? एकूण अवयव किती आहे? किती आहे? 8. बरोबर. इथपर्यंत क्लिअर आहे? समजलं सगळ्यांना? काही प्रॉब्लेम? आपलं लेक्चर 1 तासाचं राहील हे डोक्यात टाकून इथं बसायचं शांततेत. समजलं? किती अवयव? एकूण 8. मग सर हा छोटा नंबर आहे, पण SSC रेल्वे इथे तर मोठे नंबर येतात. मग प्रत्येक नंबरसाठी जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर खूप वेळ लागणार. बरोबर ना? मग अशा वेळेस काय करायचं? 24चे भाग पाडायचे. बघा, 24चे असे भाग पाडा, त्याच्यात एक प्राईम नंबर असेल. 3 8 24. 3 8 24 केलं. समजलं? आता उरलेल्या नंबर मध्ये पॉवर किती ते बघा, किंवा एकदम नाही समजणार तुम्हाला, त्याच्यासाठी आपण डायरेक्ट याचे छोटे छोटे तुकडे करू, त्याच्यापेक्षा तुकडे होणार नाही. बघा, 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 गुणीला 2 24. याच्यापेक्षा कोणत्याच नंबरचे तुकडे होऊ शकत नाही. समजा तुमच्यापैकी काही जणांनी असं सोडवलं, 4 गुणीला 6. कसं सोडवलं? 4 गुणीला 6. पण 4चे अजून तुकडे होऊ शकतात. किती होतील? 2 गुणीला 2. 6चे अजून तुकडे होऊ शकतात. 2 गुणीला 3. सारखंच आहे. ही मजा आहे गणिताची. कसंही जा, शेवटी सारखंच उत्तर येईल. आता मला जे सांगायचं त्याच्यावर लक्ष द्या बरोबर सगळेजण. 3. 3च्या डोक्यावर 1 दिला तर चालेल का? पॉवर देऊ शकतो आपण, कारण सगळ्यांना माहिती आहे डोक्यावर 1 दिला म्हणजे ती संख्या बदलत नाही. आता 2 मोजा किती आहे? 1 2 3, म्हणजे 2च्या डोक्यावर किती आहे? 3. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो का? काही प्रॉब्लेम आहे का? 2चा क्यूब किती असतो? 8. 8 3 24. समजलं? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? पुढचा प्रश्न देतो मी तुम्हाला, जबरदस्त आन्सर येईल तुमचं. क्लिअर आहे? आता अवयव किती आले? 8. आता बघा, अशी पॉवर आली तर काही नाही, जेवढ्या संख्या आहे तेवढ्या बघायच्या. 3च्या डोक्यावर किती आहे? 1. तर त्याच्या पुढचा नंबर घ्या 2. 1 पेक्षा 1 बरं, पुढचा नंबर म्हटल्यापेक्षा पॉवर मध्ये 1 शिल्लक टाका. पॉवर मध्ये काय? 1 शिल्लक टाका. 2च्या डोक्यावर किती आहे? 3. पॉवर मध्ये 1 शिल्लक टाका. किती झाले? 4. यांचा गुणाकार करा. 4 दुनी 8. आले 8 फॅक्टर. समजलं? आता 24 आहे, तुम्ही बोटावर काढू शकता. कशावर काढू शकता? बोटावर. समजलं सगळ्यांना? 24 आहे म्हणून तुम्ही बोटावर काढू शकता. आता जर मी तुम्हाला 300 दिलं, आता बोटावर काढणार का? 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 5 ने जातो, 6 ने जातो, 4 ने जातो. एवढं जर तुम्ही काढत बसले तर पेपर पण जातो. बरोबर आहे? मग आता तुम्हाला काय म्हटलं मी? 300 मधून अशी एक संख्या शोधायची, मूळ संख्या. कोणती आहे? 3. कोणती आहे? 3. किती उरलं? 100. बरं जाऊ द्या, अजून थोडस इझी करू. 300 मध्ये अशी संख्या शोधा जो कोणाचा ना कोणाचा वर्ग आहे, स्क्वेअर आहे. 100. 100 कोणाचा स्क्वेअर आहे? बघा, 3 गुणीला 100. मी जेव्हा गोष्ट शिकवतो तेव्हा शिकवल्या गोष्ट तुम्हाला समजलीच पाहिजे, हा विचार डोक्यातून काढून टाका. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. फक्त सर जी कन्सेप्ट सांगतात ती कन्सेप्ट मी विसरलो पाहिजे नाही. सर काय सांगून राहिले? एक तर मूळ संख्या घ्या बाहेर किंवा वर्ग घ्या, ही झाली कन्सेप्ट. ही तुम्ही नाही विसरली पाहिजे. तुम्हाला मूळ संख्या बाहेर घेता येत नाही, नो प्रॉब्लेम. तुम्हाला वर्ग बाहेर घेता येत नाही, नो प्रॉब्लेम. पण मूळ संख्या घ्यायची सांगितली सरांनी आणि वर्ग घ्यायची सांगितला, हे जर विसरले तर प्रॉब्लेम. समजला? 3 गुणीला 100. 3. 100 कोणाचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे? 10चा. 10चे तुकडे करू शकतो का? करू शकतो. 3 इथं आहे. 10चे तुकडे काय होतील? 2 गुणीला 5. पण त्याच्या डोक्यावर किती आहे रे? 2 आहे. किती आहे? 2. 2चे तुकडे करू शकतो का? 5चे तुकडे करू शकतो का? नाही. आता इथं 3 आहे. 3च्या डोक्यावर किती आलं? 1 आलं. हा नियम तुम्हाला माहिती पाहिजे. ए गुणीला बी असेल आणि त्याच्या डोक्यावर जर एखादी पॉवर असेल तर ती पॉवर आपण दोघांना वाटून देऊ शकतो. भांडणं होणार नाही, वाटाघाटी चांगल्या होतील. कळालं? मग इथं वाटाघाटी करायची आहे. 2च्या डोक्यावर किती आहे? 2. 5च्या डोक्यावर किती आहे? 2. समजली इथपर्यंत? कोणाला काही प्रॉब्लेम? आपण बरोबर कन्वर्जन केलं. आता याच्या पुढे याला सोडू शकत नाही.
आपल्याला नंबर ऑफ फॅक्टर्स काढायचे, किती अवयव आहे ते काढायचं. मग आपण याच्यामध्ये काय करत असतो, आता या 1 मध्ये 1 टाका किती होईल 2, या 2 मध्ये 1 टाका किती होईल 3, या 2 मध्ये 1 टाका किती होईल 3. याचे फॅक्टर बघा किती, 3 गुणिला 3 9, 9 गुणिला 2 याचे फॅक्टर किती आले 18. हे समजून सांगितलं मी, 5 सेकंदात काढू शकता. किती सेकंदात 5 काढू शकता का नाही सांगा, आणि बोटावर काढा बरं 5 सेकंदात. तुम्हाला हेच समजणार नाही. 75 न भाग जातो, 75 पण सापडणार नाही कोणाला. 75 गुणिला 4 300 होतात, कळालं. मग मी जर तुम्हाला 400 दिलं तर कोण सांगू शकतं बरं पटकन? हे घ्या 400, सोडवा सोडवा बरं. तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं मी, एक तर मूळ संख्या घ्या. कोणती संख्या घ्या? मूळ किंवा स्क्वेअर. बघा आता याच्यामध्ये कोणता स्क्वेअर आहे? 100. 100 गुणिला 4 करू शकता, ठीक आहे. आता 4 म्हणजे काय? 2 चा वर्ग. 100 म्हणजे काय? 10 चा वर्ग. इथूनच असं करायचं नाही, कारण याला आपण अजून तोडू शकतो खाली. 2 चा वर्ग 10 म्हणजे इथं केलं ना आत्ता, आहे बघा केलं. डायरेक्ट घेतो आता मी. 2 ची पॉवर किती? 2. 5 ची पॉवर किती? 2. आता 2 ची पॉवर बघा, 2 च्या पॉवर मध्ये 1, 2 च्या पॉवर मध्ये 1 असं टाकायचं नाही. या दोघांना पहिले एकत्र करा, सारखं बनवावं लागेल त्यांना. नाही तर तुम्ही इथंच 3 टाकसाल, इथंच 3 टाकसाल, चुकून जाईल. या दोघांना सारखं बनवा. 2 ची पॉवर किती होईल? 4, आणि 5 च्या डोक्यावर किती आहे? 2. कसं हे माहिती आहे तुम्हाला? एच्या डोक्यावर m आणि एच्या डोक्यावर n असेल, हा बेस जर सारखा असेल तर पॉवरची काय होत असते? बेरीज होत असते. काय होत असते? बेरीज. मग 2 च्या डोक्यावर 2 आहे, 2 च्या डोक्यावर 2 आहे, तर 2 आणि 2 किती झाले? 4. आता आपली फायनल स्टेप अप्लाय करा. 4 मध्ये किती टाकायचा? 1. 2 मध्ये 1 टाका, 5 3 15. हे आन्सर कोणाचे? कोणाचंच नाही, एकचही नाही. चुकलं का कुठं? बरोबर आहे. हा बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त फॅक्टर पडणार नाही. नंबर ऑफ फॅक्टर किती आले? 15. बरोबर आहे ना? चुकलं का? माझं चुकलं का? तुमचं चुकलं कुठेतरी बघा. हे तोंडी काढू शकता, बरोबर. समजून घ्या. पोलीस भरती, MPSC, सरळ सेवा, तलाठीमध्ये इथपर्यंत लेवल सफिशियंट. याच्यापेक्षा बाहेर प्रश्न येणार नाही. याच्यापेक्षा जर बाहेर प्रश्न आला तर फक्त एवढा येईल, 24च्या सगळ्या अवयवांची बेरीज किती. मग 24चे सगळे अवयव तुम्हाला काढावे लागतील. 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 4 10 16 24 36 आणि 24 60. किती आली बेरीज? 60. ही बेरीज आली. एखादा नंबर दिलेला आहे आणि त्याच्या सगळ्या अवयवांची बेरीज जर तुम्हाला विचारली तर ती बेरीज या फॉर्म्युल्यानं काढू शकत नाही, कारण या फॉर्म्युल्यानं बेरीज काढता येते का? इथे फक्त काय काढून राहिलो आपण? किती आहे. हे शॉर्टकट मध्ये काढण्यासाठी. नाही तर मग 400 तुम्हाला मोजावं लागेल. 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 3 ने जात नाही, 4 ने जातो, 5 असं तुम्हाला मोजत घ्यावं लागेल. पण ते मोजणं शक्य. समजलं? कळाला सगळे प्रकार आता? हा बघा परत एकदा फास्ट मध्ये रिव्हिजन. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ, सहमूळ, त्याच्यानंतर संयुक्त. एक ही संख्या संयुक्त पण नाही, मूळ पण नाही. त्याच्यानंतर बघितले अवयव. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? आता पुढचा प्रकार इथे सांगितलं मी तुम्हाला. प्रत्येक संख्या मूळ अवयवातच शेवटी येते, तिच्या पुढे तिचे फॅक्टर पडू शकत नाही. बघा 60 चे काय फॅक्टर पाडले आपण? 6 गुणिला 10. तर 6 ला पुन्हा तोडलं समोर तर 2 गुणिला 3. 10 ला पुन्हा तोडू शकतो 2 गुणिला 5. म्हणजे काय? प्रत्येक संयुक्त संख्येचे मूळ अवयव असतात. कोणते अवयव असतात? मूळ अवयव. त्याला प्राइम फॅक्टरायझेशन म्हणतो आपण. कोणतं फॅक्टरायझेशन? प्राइम. समजलं? मग तुम्हाला कधी कधी असा प्रश्न येईल बघा, इथं 60 वरच प्रश्न देतो तुम्हाला. समजा मी ऑप्शन देतो, चा खालीलपैकी मूळ अवयव कोणता? 60 चा खालीलपैकी मूळ अवयव कोणता म्हणजे मूळ संख्या अशी कोणती आहे जिने 60 ला भाग चालला? 15 चूक 60 होतात, 4 गुणिला 15 60 होतात, 12 पंच 60 होतात. पण मूळ अवयव कोणता आहे? 5. कारण ती कोणती संख्या आहे? मूळ संख्या. असे छोटे छोटे प्रश्न चुकवता पेपरला तुम्ही.
कन्सेप्ट काय, कन्सेप्ट स्ट्रॉंग ठेवा. समजलं. मूळ अवयव म्हणजे काय, मूळ संख्या. 60 ची मूळ अवयव कोणते, 2, 3 आणि 5. कळालं. मग तुम्हाला जर मी असा प्रश्न जर परत असा फिरवला, खालीलपैकी 60चा मूळ अवयव कोणता नाही, कोणता नाही, 10. हे कोणते अवयव आहे, मूळ अवयव आहे. 2, 3, 5. क्लिअर आहे. पुढचा प्रकार तुमच्या आवडीचा, त्रिकोणी संख्या. कोणत्या संख्या, बघा बरं काय काय फरक दिसतो तुम्हाला. त्रिकोणी संख्या म्हणजे काय बनतो तुमचा, ट्रायंगल बनतो. काय बनतो, त्रिकोण बनतो. काय बनतो, त्रिकोण. बघा 3 बिंदू, 2 खाली 1 वरती, 6, 3 खाली 2 मधात 1 वरती. त्याच्यानंतर पुढची त्रिकोणी संख्या आहे 10, 4 खाली 7, 2 9 आणि 1 10. पुढची त्रिकोणी संख्या आहे 15, 5 सॉरी 6, 5, 4, 3, 2 1. पुढची 21. ठीक आहे. बरं, आता जर तुम्ही फरक बघितला, याच्यातला फरक बघून घ्या. 1 आणि 3 मधला फरक कितीचा आहे, 3 आणि 6 मधला, 6 आणि 10 मधला, 10 आणि 15 मधला. हा याच्यात काही सारखं वाटून राहिलं का, 2, 3, 4, 5, 6. पुढे काय राहील, पुढची त्रिकोणी संख्या 28. किती आहे, 28. मग तुम्ही मला 9वी त्रिकोणी संख्या सांगा. 9वी त्रिकोणी संख्या सांगा. ही पहिली आहे, ही 7वी आहे, 9वी सांगायची तुम्हाला. हा बघा 28 मध्ये किती टाकावं लागतील आता, 8. म्हणजे किती झाले, 36. ही कितवी झाली, 8वी झाली. 36 मध्ये किती टाकावं लागतील, 9. ही किती झाले, 45. ही 8वी, ही 8 आणि 9. हा 9वी ते 8वी ते किती झाली संख्या, 45. ठीक आहे सर. मग आता 20वी काढायची असली, 21वी काढायची असली तर मग मग असंच करत बसायचं का, नाही. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला जाऊ दे, फॉर्म्युला सांगतच नाही. तुम्हाला संख्या कितवी विचारली, आता मी 9वी. कितवी विचारली, 9वी. बरोबर आहे, समजून घ्या. प्रश्न आहे पेपरमध्ये विचारलेलं. कितवी विचारली, 9वी. त्याच्यात 1 टाका, किती झाले, याला 2 न भाग द्या, तुमचं उत्तर आलं का, 45. मग पटकन झटपट पटापट 13वी संख्या सांगा. 13वी त्रिकोणावी संख्या किती, 91. कोणती आली, 91. कशी आली, सरांनी 13वी सांगितली, त्याच्यात 1 टाकला तर किती झाले, 14. याला 2 न भाग द्या, किती झाले, मग 2 न 7चा भाग जाईल, 13 गुणिला 7 91. मग आता डायरेक्ट सांगतो तुम्हाला, तुम्हाला जर 25वी संख्या विचारली, किती विचारली, 25वी. 25च्या पुढे काय रे, त्याला अर्धच करा डायरेक्ट. हे तोंडी सांगून राहिलो. आता एक एक लेवल वरती जातो आपण टीचिंग मध्ये, तुम्हाला माहिती आहे. 25वी संख्या विचारली तर त्याच्या पुढे 1 टाकणार, किती होणार, 26. 26 च्या अर्धे होणारच आहे, होणारच आहे ना. 25 गुणिला 13 किती, 25 गुणिला 10 250, 25 3 75, 325. बरोबर आहे का, समजलं का तुले, नाही. बर किती येईल, 325. बरोबर आहे का नाही सांगा मला, बरोबर आहे. कोणती काढता येईल, मग आता पटापट पटापट सांगा मला तुम्ही. 17वी सांगा पटकन, 17वी सांगा पटकन. 21वी सांगा, 19वी सांगा. हा 17 म्हणजे काय करणार, 17 गुणिला 9. का 17च्या पुढे काय आहे, 18, त्याला अर्धे करा. 21च्या पुढे काय आहे, 22, त्याला अर्धे करा. 19च्या पुढे काय आहे, 20, त्याला अर्ध करा. 17 गुणिला 9 पाडा 8 नाही.
21 गुणिले 11 पाठ आहे सर, पण 11 आलं. किती? 231. 19 गुणिले 10, हे तर सगळं गाव सांगू शकतो. किती? 190. काय बरोबर आहे ना? 231. काही प्रॉब्लेम? समजलं का? कळालं का सगळ्यांना? बर, आता समजा उलटा प्रश्न, ही 231 संख्या दिलेली आहे, ही कितवी संख्या आहे हे जर काढायचं असेल तरी मग कसं काढायचं? मग सरांनी सांगितलं होतं गड्या, एक जर संख्या घेतली आपण आणि तिच्यात जर एक टाकला, किती टाकला? एक, आणि जर त्याला 2 न भाग दिलं तर ती संख्या भेटते आपल्याला. हे सरांनी सांगितलं होतं. फॉर्म्युले बनत असतात का? मनात असतात. बनत नाही, मनात असतात. तेच काढायचे. सरांनी सांगितलं एक संख्या आहे, तिच्यात एक वाढवायचा आणि त्याला कितीने भाग द्यायचा? 2 न. तेव्हा ती संख्या येते. मग 2 इकडे करा. एक्स गुणिले एक्स काय होईल? एक्स स्क्वेअर प्लस एक्स बरोबर किती झालं? 231 गुणिला, बरोबर 231 गुणिला 2. मग 231 गुणिला 2 किती होईल? 462. मग एक्स स्क्वेअर प्लस एक्स, आता याला जर तुम्ही सोडवायला गेले तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनेल. कोणतं इक्वेशन बनेल? क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता ऑप्शन बघा, 231 कोणाचं आहे? 21चं. ऑप्शन कसे असतील बघा, 20, 21, 22, 19, हे ऑप्शन आहे तुमचे. ठीक आहे. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवून राहिलं. आता युनिट प्लेसवर खेळा. कशावर खेळा? युनिट प्लेसवर. 20 ते येणारच नाही. काय येणार नाही? शून्य नाहीये. किती आहे? 2 आहे. आता बघा युनिट प्लेसवर कसं खेळायचं. 1 चा वर्ग 1 अधिक 1 आलं युनिट प्लेसला 2, म्हणजे तुमचं उत्तर किती आहे? 1. परत सांगा सर, 22 जर ठेवले मी तर समजून घ्या, 22 जर ठेवले तर एकक स्थानी किती आहे? 2. 2 चा वर्ग किती येतो? 4, म्हणजे एकक स्थानी किती येऊन राहिले? 4. आणि इथं 22 ठेवले तर एकक स्थानी किती येऊन राहिले? 2. मग 4 आणि 2 केलं तर एकक स्थानी किती येऊन राहिले? 6. आपल्याला किती पाहिजे एकक स्थानी? 2 पाहिजे. होईल. आपली अजून सुरुवात झालेली आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. फक्त सांगते क्वेश्चन टॅकल कसा करायचा. घाबरायचं नाही की प्रश्न उलटा विचारला म्हणजे आता संपलं सगळं, असं आहे का? नाही. परत एक्झाम्पल सांगतो. 19 आहे, किती आहे? 19 चा वर्ग केला तर शेवटी किती आहे? 9 आहे. 9 चा वर्ग किती होतो? 81, म्हणजे किती आलं रे? 1 आलं. शेवटी किती आला? 1. त्याच्यात 19 टाकायचे. 19 टाकायचे म्हणजे परत शेवटी किती आहे? 9 आहे. 9 आणि 1 ची बेरीज केली तर एकक स्थानी परत काय येऊन राहिला? 0 येऊन राहिला. ही एक मेथड, किंवा मग क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल, ते लवकर जमणार. समजलं का? तर परत अवघड झालं. परत सोपं सांगू का? सांगू का सोपं? सगळ्यात सोपं सांगू. इकडे बघा सर, तुम्ही काय सांगितलं? 17च्या पुढचा नंबर घेऊन त्याला अर्ध करायचं. सगळ्यात सोपं. 20 आहे, 20च्या पुढचा नंबर 21. 21 ला अर्ध करू शकत नाही, पण 20 चे अर्धे होतात ना. बरं जाऊ द्या. 20 गुणिला 21 भागीला 2, 21 गुणिला 22 भागीला 2. 22चं काय करणार? 22 गुणिला 23 भागीला 2. 19चं काय करणार? 19 गुणिला 20 भागीला 2 ना भाग द्या. 10. 210. ऑप्शन नाही. किती आलं पाहिजे? 231. 2 न कितीचा भाग जाईल? 11चा. 11 त्रिक 33. युनिट प्लेसला काय आहे? 2 आहे. इथे भाग जात नाही. 2 न कितीचा भाग जाईल? 10चा. 19 गुणिला 10 190. इथेही भाग जात नाही, म्हणजे तुमचा एकच ऑप्शन उरला हा. कसंही सॉल्व्ह करू. मला असं वाटतं बाय ऑप्शन सगळ्यात सोपं राहील. हे एक्स वगैरे करण्याची गरज. आपण ते क्वेश्चन घेतलेले नाही, उद्या घेणार आहे. कधी घेणार आहे आपण हे क्वेश्चन? उद्या. त्याच्यात अजून क्लिअर होईल. ठीक आहे. जवळपास सगळं झालेलं आहे. थोडेसे 2-3 टॉपिक बाकी. वर्गसंख्या सगळ्यांना माहिती, शिकवायची गरज नाही. वर्गसंख्या म्हणजे काय? स्क्वेअर नंबर. 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, असे वर्ग राहतात. 3 च्या वर्गात 9 स्क्वेअर बसतील. 4 च्या वर्गात किती बसतील? 16. 5 च्या वर्गात 25. मग 24 च्या वर्गात किती बसतील? घाबरली ती, तुम्ही सांगा. 576.
एवढ्या लवकर उत्तर काय येतं काही जणांचं? 1 ते 30 वर्ग पाठ करून ठेवा. कितीपर्यंत? 1 ते 30 पाठ करायचे. आगे बढो. घन वर्गात आणि घनात काय फरक आहे? घन पूर्ण असतो. कसा असतो? पूर्ण. 1 चा घन 1 क्यूब, 2 चा क्यूब 8, 3 चा 27, 4 चा 12 चा 1768. किती? 1768. बरोबर का? हा 1728. 1 ते 15 क्यूब पाठ करा. समजून घ्या, हे बेसिक आहे. ज्यांना गणिता स्ट्रॉंग बनायचंय, कालचं लेक्चर आजचं लेक्चर इथून येणारे पुढचे 10-15 लेक्चर एकदम जबरदस्त करून ठेवायचे. कारण हे बेसिक्स आहे. काय आहे? बेसिक. 1 ते 30 स्क्वेअर, 1 ते 15 क्यूब उद्या लिहून आणायचे या नोट्स सोबत. ठीक आहे, काही प्रॉब्लेम? पुढचं कोणत्याच पुस्तकात तुम्हाला शक्यतोवर हे सापडणार नाही, पण इंटरेस्टिंग आहे. तुम्ही सूर्यफूल पाहिलं का? सूर्यफूल, ते सूर्यफुलामध्ये एक नंबरिंग टाईपचं असतं असं पूर्ण. त्याला आपण एक शब्द म्हणतो इंग्लिशमध्ये फिबोनाची. कोणता? फिबोनाची. फिबोनाची नंबर खूप इंटरेस्टिंग आहे. कसा बघा, मागच्या नंबर मध्ये पुढचा नंबर जोडायचा आणि पुढचा नंबर जोडत चालायचा, म्हणजे पुढचा नंबर ऑटोमॅटिक भेटतो. निशाई मुन्नी, मुन्नी निशाई, तो आदिती कोण आहे असं झालंय ना. इकडे बघा, 1 मध्ये 1 टाका, 2 झाले. 2 आणि 1 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 5 13 वजा 8 5. बर, 13 आणि 8 21. समजलं? मग पुढचा नंबर सांगा. 21 आणि 23 21 आणि 13 34. इंटरेस्टिंग आहे का नाही फिबोनाची सिरीज? बरोबर आहे. मग जर मी तुम्हाला म्हटलं पहिला नंबर 0 आहे आणि दुसरा 1 आहे, तर फिबोनाची संख्यामध्ये 5वा नंबर सांगा. बघा, पहिला 0 आहे, पहिला काय आहे? 0. समजून घ्या, पहिला 0 आहे, दुसरा 1 आहे, तुम्हाला 5वा सांगायचं आहे. सांगा. बघा, 0 आणि 1 1, 1 आणि 1 2, 2 आणि 1. एवढं सोपं नाही सांगता येईल. आता आतापर्यंत बघितली होती का सिरीज ही? नाही. कोणती सिरीज बघितली होती मग? नागिन. बर, हा. आता काय काय शिकलो? समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त संख्या, एक. त्याच्यानंतर अवयव कसे पाडायचे त्या गोष्टी शिकलो. त्याच्यानंतर त्रिकोणी ट्रायंग्युलर नंबरवर प्रश्न असतो. ट्रायंग्युलर नंबर साठी काय करतो? जो नंबर विचारला त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा आणि त्याला कितीनं भाग द्यायचा? 2. त्याच्यानंतर फिबोनाची सिरीज विचारत नाही पेपरला, पण एखाद्या वेळेस जर विचारलं तोच टर्निंग पॉइंट राहील तुमच्या पेपरचा. तो कोणाला जमणार? समजलं? क्लिअर आहे सगळं? हे शिकलो आपण एवढं सगळं. ठीक आहे, जास्त काही आपल्याला आता परत बघायची गरज नाही. सम, विषम, मूळ, संयुक्त, जोडमूळ, सहमूळ, त्रिकोणी, वर्ग, घन, फिबोनाची आणि मूळ अवयव कसं करायचं ते. आता अशाच प्रकारे इंटरेस्टिंग पद्धतीने आपले सगळे लेक्चर होणार आहे. मला सांगा, असं युट्यूबवर कधी सिरीज बघितली तुम्ही एवढी कलरफुल आतापर्यंत? तर याचा फायदा चांगल्या प्रकारे घ्या आणि याची क्वेश्चन्स प्रॅक्टिस होऊ द्या. 25 ते 30 क्वेश्चन राहील, 10 क्वेश्चन इझी, बाकीचे एक्झाम लेवलचे. तर उद्या येताना पहिलं लेक्चर आणि दुसरं लेक्चर दोन्ही लेक्चरचा अभ्यास करून या. ठीक आहे. पहिल्या लेक्चरला कोण अब्सेंट होतं काल? बरं, जाऊ द्या. दोन्ही लेक्चरचा अभ्यास करून या. उद्या आपलं प्रॅक्टिस सेशन आहे. कळालं का? समजलं? तर जवळपास 30 पैकी तुमचे 90% प्रश्न बरोबर आले पाहिजे. 90% म्हणजे 27. किती? ठीक आहे, काही प्रॉब्लेम? जय श्री कृष्ण.